श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 4 डिसेंबर म्हणजेच गुरुवारच्या दिवशी पौर्णिमा आहे. श्री दत्त जयंती आहे आणि सगळ्यात मोठा शुभ दिवस मानला जाणार आहे. कारण बघा, मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार, त्यासोबतच पौर्णिमा आणि त्यासोबतच श्री दत्त जयंती. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जाईल आणि ह्या दिवशी आपण ही सेवा चुकवायची नाही. कर्ज, बाधा, दुःख, गरिबी, रोग, आजार, अडचणी, समस्या, संकट सगळं काही दूर होणार आहे मित्रांनो. ही सेवा तुम्ही फक्त 4 डिसेंबरला एकाच दिवशी, एका दिवसाची केली तरी चालेल, काहीच हरकत नाही आणि ती तुम्ही करू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. याउलट तुम्हाला या सेवेचे फळ मिळणारच आहे. जर तुम्ही ही सेवा 4 डिसेंबरला फक्त एका दिवशी केली, तर तुम्हाला फळ मिळणारच आहे. जर तुम्हाला ही सेवा दत्त जयंती येण्याच्या आधी करायची असेल, तर तीही तुम्ही करू शकतात आणि दत्त जयंतीपासून पुढे करायची असेल, तर तीही तुम्ही करू शकता. काही लोक काय करतात, की 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर त्याच्या आधीचे 11 दिवस सेवा करतात किंवा त्याच्या आधीच्या नंतर म्हणजेच त्याच्यानंतर 11 दिवस ही सेवा करतात किंवा फक्त 1 दिवस सेवा केली 4 डिसेंबरला तरीही चालेल. हे तुमच्यावर आहे. तुम्ही ठरवा, की तुम्ही काय करू शकता. फक्त 4 डिसेंबरला करायची आहे. 4 डिसेंबरला करा किंवा अशी करा, की 11 दिवस हा दत्त जयंतीच्या दिवशी यायला पाहिजे, तशी करा किंवा पहिला दिवस दत्त जयंतीच्या पुढे 11 दिवस सेवा करायची तुम्ही करू शकता. तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहे. आधी, की त्याच दिवशी किंवा त्यानंतर हे तुम्ही ठरवायचं आहे. ही सेवा आपल्याला आपल्या घरातल्या सर्व बाधा, सर्व अडचणी, सर्व दुःख आणि आजार, रोग, व्याधी, कर्ज, बाधा, गरिबी, नकारात्मकता, राहू, केतू, शनी दोष, साडेसाती सगळ्या बघा सगळ्या प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यातली ही दूर करणार आहे. आता ही सेवा काय आहे आणि ही सेवा कशी करायची आहे? बघा मित्रांनो, ही सेवा ना तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळेस करायची आहे. देवघरासमोर बसायचं आहे. अगरबत्ती किंवा दिवा लावायचा आहे. दत्त महाराज, स्वामी महाराजांना नमस्कार करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातल्या अडचणी, संकट, समस्या दूर करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या संकटे असतील, जर तुम्ही कर्जबाजारी असाल, तुमच्याकडे आर्थिक अडचण असेल किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप आजारी असेल आणि त्याचा आजारपण हे दूर होतच नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमची जी काही अडचण असेल, जी काही समस्या असेल, ती महाराजांना सांगून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, की महाराज मी ह्या-ह्या कारणासाठी ही सेवा करणार आहे. ही सेवा तुम्ही स्वीकारून माझी जी काही अडचण आहे तुम्ही दूर करा. असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आणि त्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता या सेवेत तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहे. विश्वासाने, मनोभावेने आणि श्रद्धेने करायच्या आहे. अगदी छोट्या 3 गोष्टी आहे बघा. तुम्ही 11 दिवस ही केवळ जर केली नाही सेवा, तर अतिउत्तम आणि फलदायीच असणार आहे. या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी श्री दत्तबावांनी एक वेळेस वाचायचे आहे. बघा, श्री दत्तबावांनी एक वेळेस त्यानंतर ना तुम्हाला दुसरं एक जपमाळ श्री दत्त महाराजांचा जप करायचा आहे. तो दत्त महाराजांचा मंत्र कुठला जप करायचा आहे आपल्याला एक माळ माळ तो म्हणजे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. बघा, एक माळ ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजेच एक माळ आणि त्यानंतरनं आपल्याला स्वामी महाराजांचा जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा ह्या 3 गोष्टी तुम्हाला ह्या सेवेत करायच्या आहे. फक्त 4 डिसेंबरला दत्त जयंती दिवशीच केली तरीही पुरं आहे आणि खूप आहे. जर तुमची श्रद्धा असेल, तुम्ही आधीचे 11 दिवस किंवा नंतरचे 11 दिवस करायचे तुम्ही जर ठरवले असेल तर तुम्ही करू शकता. श्री दत्तबाबांनी एक वेळेस वाचायची. ओम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ अशी एक माळ अशी ही 3 गोष्टींची ही सेवा दत्त जयंतीनिमित्त विशेष आहे. तर ही सेवा तुम्ही दत्त जयंती येईपर्यंत करू शकता किंवा आधी किंवा नंतर किंवा दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच 4 डिसेंबर गुरुवारी सुद्धा करू शकता. बघा मित्रांनो, अत्यंत फलदायी आणि अतिउत्तम सेवा आहे आणि ह्या सेवेला खूप जास्त काही वेळ लागणार नाहीये. सकाळी उठून तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. अंघोळ वगैरे सकाळी तुम्ही तुमचा नित्यक्रम आटपून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील, त्या नक्कीच दूर होतील.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ संबंधित माहिती आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.